जम्मू काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या पहलगाम येथे मंगळवारी एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला। दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून अतिशय क्रूरपणे त्यांचा जीव घेतला। या हल्ल्यामध्ये विविध राज्यांमधील 26 जणांचा बळी गेलाय। यामध्ये स्थानिक नागरिक सय्यद आदिल हुसेन शाह याचाही समावेश होता। आदिल हुसेन शाह पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावर बसवून बैसरन पर्वतरांगामधील दृश्यस्थळे दाखवण्याचं काम करत होता। ज्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा त्याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी थेट दहशतवाद्याशी सामना केला। त्याने दहशतवाद्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हे पर्यटक आहेत, भलेही त्यांचा धर्म कोणताही असो, हे पर्यटक काश्मीरचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका। अतिरेकी मात्र सय्यद हुसेन आदिल शाह याचं काही ऐकत नसल्याचं पाहून त्याने थेट एका दहशतवाद्याच्या हातातील AK-47 रायफल हिसकवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर देखील गोळ्या झाडलेल्या होत्या। त्याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर तो गंभीर जखमी झालेला होता। त्यानंतर आता या लढाईत त्याला आपला देखील जीव गमवावा लागलाय। आदिलच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घोड्याच्या भाड्याच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आदिल हा त्याच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होता, असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलंय। आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांनी ANIशी बोलताना सांगितलंय, माझा मुलगा मंगळवारी पर्यटकांना घेऊन बैसरनला गेलेला होता। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हल्ल्याची बातमी आम्हाला समजली। आम्ही लगेच त्याला फोन लावला, पण त्याचा फोन बंद येत होता। त्यानंतर जवळपास 4:40 त्याचा फोन सुरू झाला, पण समोरून कोणीच उत्तर देत नव्हतं। आम्ही पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथे कळाले की तो या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। आदिलच्या आईने अश्रू ढाळत आपलं दुःख व्यक्त केलंय। त्या म्हणाल्या, तो आमचा एकमेव आधार होता। घोडे भाड्याने देऊन तो कुटुंबासाठी पैसे कमवायचा। आता आमचे जगणे कसे होणार, त्याच्याशिवाय आमच्या भविष्याची कल्पनाच करू शकत नाही। आदिलच्या काकांनी सांगितलंय, तो घरातील सर्वात मोठा मुलगा होता। त्याची पत्नी आणि लहान मुले आता पूर्णपणे असहाय झालेली आहेत। त्यांच्या कुटुंबियांनी सर्व काही गमावले। आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी आदिलच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि संरक्षण द्यावं। या हल्ल्यामधून वाचलेल्या पर्यटकांनी पोलिसांना त्या भयावह घटनेचा तपशील सांगितलाय। एका महिला पर्यटकाने सांगितल्याप्रमाणे बैसरनच्या हिरवळीच्या कुरणाजवळ 4 जण लष्करी गणवेशात आलेले होते। ते जवळच्या दाट जंगलातून बाहेर आले आणि त्यांनी आमची नावे विचारली। आम्हाला वाटले ते सुरक्षा कर्मचारी असावेत, पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला। त्यांनी प्रामुख्याने पुरुषांना लक्ष्य केलेलं होतं, तर महिलांना सोडून दिलं। काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय।